दरम्यान ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालंय। 1.5 महिन्यांपासून ते नाशिक येथे त्यांच्यावरती उपचार सुरू होते। ब्रेन स्ट्रोक आल्याची डॉक्टरांनी माहिती दिली। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। वंदनीय मधुकर पिचड साहेबांचं आज संध्याकाळी 6:30 वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी 9 पल्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे। त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला 4 वाजता त्या ठिकाणी होणार आहे। जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या 2 ठिकाणी तिथं ठेवलं जाईल। सकाळी 10 वाजता देवठाण या गावी जाणार आहे। तिथून 10:30 वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे 1 वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि नंतर राजूर येथील जे मधुकरराव पिचड विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवतील आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येईल। त्या ठिकाणी माझे व्यक्तिगत सहकार्य होते, पण आम्हाला सगळ्यांना एका चांगल्या सहकार्याला आणि मोठं दुःख आहे। त्यांच्या कुटुंबियांना त्या झालेल्या प्रसंगानं प्रचंड दुःखाला सामोरं जावं लागतं। त्यांचे चिरंजीव वैभव आणि बाकी कुटुंब यांना परमेश्वर हे दुःख सहन करण्यासाठी शक्ती देव। मधुकरराव पिचड यांचा राजकीय प्रवास आपण जाणून घेऊया। मधुकर काशीनाथ पिचड, जन्म 1941, मृत्यू 2024। 1 जून 1941 रोजी महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात राजूर अहमदनगर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून BA LLB त्यांनी पूर्ण केलं। विद्यार्थी राजकारणात त्यांचा प्रवेश झाला। 1961 मध्ये अमृत सागर दूध सहकारी संघ अकोले या संस्थेची त्यांनी स्थापना केली। 1972 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली। 1980 मध्ये अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून ते निवडून गेले। पक्ष होता काँग्रेस। 1985 मध्ये सलग दुसऱ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसचे आमदार झाले। 1990 मध्ये सलग तिसऱ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसचे आमदार झाले। 25 जून 1991 मध्ये सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालयाचं कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळालं। 1993 मध्ये भारतातील पहिला अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्षपद त्यांना मिळालं। 6 मार्च 1993 मध्ये शरद पवार मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालय, दुग्धविकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। 1995 मध्ये चौथ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसचे आमदार झाले। 1995 ते 1999 राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिलं। 1999 मध्ये सलग 5व्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे ते आमदार राहिले। 27 ऑक्टोबर 1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। 2004 मध्ये सलग 6व्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ते निवडून आले। 2009 मध्ये सलग 7व्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ते विजयी झाले। 11 जून 2013 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। या संदर्भात आलेल्या राजकीय प्रतिक्रिया आता आपण पाहणार आहोत। देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट समोर येते। भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे। समाजात वावरत असताना अगणित लोकांचं आयुष्य
त्यांच्यामुळे उजळलं. जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठं जाळं उभं केलं. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्यानं ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा देखील उभारल्या. सहकारच्या क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली. त्यांच्या निधनानं कर्मसिद्धांतांचा उपासक आपण गमावला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट देखील समोर येतंय. पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी कल्याणाचं एक प्रदीर्घ पर्व संपलंय. मधुकर रावांचं जाणं हे माझं वैयक्तिक नुकसान आहेच, पण महाराष्ट्राचंही कधीही न भरून निघणारं एक नुकसान आहे. विकासाचं नवं युग सुरू झालेलं त्यांना पाहायला मिळालं असतं तर फार बरं झालं असतं, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. पण नियतीपुढे काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो आदिवासी बांधवांच्या दुःखात मी सहभागी आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. अजित पवारांचं ट्विट देखील समोर येतंय. पिचड यांनी आदिवासी बांधवांच्या ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलं. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात मोठी हानी आहे, असंही अजित पवारांनी म्हटलंय. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव कायम भासेल, असंही त्यांनी म्हटलंय. शोकाकुल पिचड कुटुंबियांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, असंही अजित पवारांनी म्हटलंय. अशोक चव्हाण यांचं ट्विट समोर येत आहे. राजकीय आणि सामाजिक वाटचालीचे साक्षीदार काळाच्या पडद्याआड, असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय. मधुकरराव पिचड यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. वैयक्तिक माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचं देखील भुजबळ म्हणतायत. मोठ्या बंधुसमान असलेल्या ज्येष्ठ सहकार्याला मी कायमचा मुकलोय, असंही भुजबळांनी म्हटलं. आदिवासी समाजातील एक महत्त्वाचा नेता कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. आदिवासी समाजाचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय, असंही भुजबळ यांनी म्हटलं.